श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, कधीतरी आयुष्य आपल्याला थांबून विचारायला लावतं. धावपळीत, जबाबदाऱ्यात, अपेक्षांच्या गर्दीत आपण किती पुढं आलो, यापेक्षा आपण स्वतःपासून किती दूर गेलो आहोत हे जास्त स्पष्ट दिसायला लागतं. श्रोतेहो, हे क्षण गोंगाटाचे नसतात. ती कोणतीही घोषणा करत नाहीत. फक्त मनाच्या आत हळूच दार ठोठावतात आणि आपल्याला सांगून जातात, आतापर्यंत बरंच काही निभावून नेलंय, आता थोडं स्वतःकडे पाहून या. श्रोतेहो, आयुष्याच्या या टप्प्यावर सगळ्या आठवणी जपायच्या नसतात आणि आपण सगळं विसरायचंही नसतंय. काही अनुभव शिकवण म्हणून सोबत ठेवायचे असतात, तर काही अपेक्षांना शांतपणे निरोप द्यायचा असतोय. श्रोतेहो, आपण अनेकदा बदलाला मोठं रूप देतो, पण खरं परिवर्तन लहान शांत त्या निर्णयातून सुरू होत असतं. स्वतःशी थोडं प्रामाणिक होणं, मनाचा थकवा ओळखणं आणि गरज नसलेल्या गोष्टी सोडण्याचं धैर्य मिळवणं, यालाच खरी सुरुवात म्हणत असतात. या नव्या वळणावर मोठी स्वप्न लगेचच पूर्ण व्हायला हवेत असा हट्टही नसतोय, पण मनात एखादं स्वप्न जगण्या इतकं जिवंत असणं हे मात्र गरजेचं आहे. कारण स्वप्न दिसतात म्हणून नाही, तर ती मनात रुजतात म्हणून आयुष्य पुढं सरकत असतं. आता वेळ आहे स्वतःसाठी थोडं थांबण्याची, मनात साचलेला गोंधळ मोकळा करण्याची आणि पुन्हा एकदा आपल्या जगण्याला अर्थ देणाऱ्या गोष्टींना हळूच जवळ घेण्याची. कारण श्रोतेहो, आयुष्याला दिशा मिळते ती मोठ्या घोषणामधून नाही, तर अशा शांत क्षणातून, जिथं आपण स्वतःशी पहिल्यांदाच नीट बोलायला सुरुवात करतो. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जन्माला येणं आणि मरून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सफल होणं असं नाही, तर जन्माला येणं आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सफल होणं. जबाबदार व्यक्तीला बेभानपणे वागता येत नाही. मन कितीही ओढ घेत असलं तरी संस्कारांच्या चौकटीतच राहून आनंद उपभोगायला लागतो. खऱ्या कारणांसाठी खोट्या लोकांशी संबंध तोडले तरी चालतील, पण खोट्या कारणांसाठी खऱ्या लोकांशी कधीही संबंध तोडू नका. चुकीचं वागल्यावरच शिक्षा मिळते असं नाही. कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागण्याची पण किंमत मोजावी लागते. काय चुकलं हे शोधायला हवं, पण आपण मात्र कुणाचं चुकलं हे शोधत राहतो. आपली माणसं मोठी करा, आपोआप आपणही मोठं होऊ. दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना लागते. चांगले संस्कार कुठल्याही मॉलमध्ये नाही, ते चांगल्या कुटुंबात भेटतात. आयुष्यात नेहमी सांभाळून चालायचं असतं. कोणी कौतुक केलं की होरळून जायचं नसतं, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते. हे कधीच विसरता कामा नये. समजूत घालायला कोणी नसलं की स्वतःलाच बळ आणावं लागतं. ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडतं. एक व्यक्ती म्हणून मोठं होताना कधीही माणूस म्हणून छोटं होऊ नका. लागलेली भूक, फाटलेला खिसा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक आयुष्य जगण्याची कला शिकवते. रेल्वेचे रूळ हजारो किलोमीटर अंतर साथ चालतात, पण ते जवळ मात्र कधीच येत नाहीत. त्याचप्रमाणे
कोणीतरी स्वतःचं अस्तित्व विसरल्याशिवाय त्याला दुसऱ्याशी एकरूप होता येत नाही, आणि हे तितकंच खरं असतं. न पटणाऱ्या गोष्टी या सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही. या जगात चेपलेसारखं दुसरं कोणती जोडी नाही. एक गेलं तर दुसऱ्याचंही जीवन संपत असतं. वेळ निघून गेल्यावर सोचलेला विचार आणि पिकं जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सगळ्या समस्या दूर होतात. नात्यांच्या दरवाजावर अधूनमधून टकटक करत राहायला हवं. भेट झाली नाही तरी निदान एकमेकांबद्दलची जाणीव तरी शाबूत राहते. जीवनामध्ये दोन गोष्टींचं मोजमाप करणं थांबायला हवं, स्वतःचं दुःख आणि इतरांचा आनंद. तेव्हा जीवन सोपं होईल. दुसऱ्याच्या घरी जाताना स्वतःचा मोठेपणा आपल्याच घरी ठेवून जा, कारण दुसऱ्या घरची लोक त्यांचा मोठेपणा घेऊनच दारात उभे असतात. स्वतःची तुलना इतरांशी अजिबात नसावी, नाहीतर तुमच्यात आणि त्यांच्यात कोणताच फरक असणार नाही. करायचं असेल तर थोडं जगा वेगळं करा. जेव्हा माणसाची योग्यता आणि हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो, तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करायला लागतात. प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात, पण समजून घेणारं आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागतं. कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. प्रत्येक गोष्ट हृदयाच्या जवळ नसते. जीवन हे दुःखापासून लांब नसतं. आपल्या मैत्रीला जपून ठेवा, कारण हीच एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या नशिबात नसते. आपल्या आयुष्यात पाठीवर वार करणारे असतील तर तुम्ही समजून घ्या की आपण पण आपल्या आयुष्यात कुठंतरी काहीतरी अस्तित्व निर्माण केले. मनुष्याची जीभ उत्तम चित्रकार आहे. तिनं जे बघितलं नाही तेही ती उत्तम रंगवून सांगू शकते. पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभव संपन्न ज्ञानाचा खजिना माणसाला सर्वश्रेष्ठ बनवतो. अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. चुकीचा माणूस आपल्याशी कितीही गोड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी आजार बनेल. पण चांगला माणूस कितीही परखड बोलत असला तरी एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनू शकतो. निवड आपल्या आपल्या सुजाणतेवर अवलंबून आहे. एक नारळ फुलला आणि पाया पडलं म्हणजे देव आपलं भलं करेल अशी अपेक्षा पण ठेवू नका. देव तुमचं कर्म बघतो, तुमचा दिखाऊपणा नाही.